स्वामी म्हणतात, जिथे नाम आहे तिथे मी आहे, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. आज आपण श्रीगोंदा येथील रहिवासी असलेल्या ताईंचा खूप रोमांचक असा अनुभव बघणार आहोत. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील महाराजांनी मला दिलेला खूप मोठा अनुभव सांगत आहे. मी सर्वप्रथम सांगते की मी स्वामींच्या सेवेमध्ये कशी आली. 2005ची गोष्ट आहे. 2005 साली मी महाराजांच्या सेवेत आले. आमच्या इथे महाराजांचा जो विजय रथ आहे तो आमचा इथे आलेला होता आणि त्यांच्या दर्शनासाठी त्यावेळेस मी गेलेली होती आणि आम्ही त्यावेळेस कलश घेतले होते आणि जे काही महाराजांचं स्वागत होतं ते स्वागत केलं. तिथे माझं खूप मन रमलं आणि मला खूप छान वाटलं, मन भरून पावल्यासारखं वाटलं. त्यानंतर मग मी महाराजांची सेवा करायला सुरुवात केली. घरामध्ये नॉनव्हेज होतं, त्यामुळे प्रचंड भीती वाटायची की काही होतं की काय. पण आमच्या येथील त्या मठामध्ये जे मार्गदर्शन करतात त्यांनी सांगितलं, तुम्ही महाराजांना एकदा घरात घेऊन गेले की तुमच्या घरातील नॉनव्हेज, जे काही वाईट शक्ती आहे, नकारात्मकता आहे, ते सर्व काही हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते. तुम्ही जसे जसे सेवा वाढवताल तसे तसे तुमच्यावर ते संकट देखील महाराज हे दूर करत असतात, पण तुमची सेवा तशी पाहिजे असं ते सांगत होते. आणि मग तिथून माझ्या सेवेला सुरुवात झाली. आम्ही शेतकरी, आमच्या घरी जे काही गायी वगैरे आहे ते सर्व बघून महाराजांची सेवा आम्हाला करायचं भाग्य महाराजांनी दिलं आहे. मी आरतीला मठामध्ये जात असते. एक भूपाळ आरती, 10:30ची आरती किंवा संध्याकाळची, या तिन्ही आरत्यातून एक आरतीला मला हाजरी लावली नाही तर प्रचंड मला मनामध्ये व्याकुळता होते की आज मी आरतीला गेली नाही. जे काही माझे मासिक पाळीमध्ये 4 दिवस मी लांब राहते त्यावेळेस मला असं होतं की हे दिवस कधी संपतील आणि मी महाराजांची सेवा कधी करेल. इथपर्यंत महाराजांनी आणि माझं नातं बनलेलं आहे. स्वामी भक्तांनो, सुरुवातीला त्यांनी जसं सांगितलं तसा संकल्प करून मी सेवा खूप केल्या, पण माझी एक पण इच्छा त्यावेळेस पूर्ण झाली नाही. पण माझ्या मनामध्ये कधीच किंतु परंतु आला नाही की मी एवढं करून देखील मला काहीच मिळालं नाही, असं कधीच मला वाटलं नाही. जे करतात, जे होणार ते महाराज करून घेणार असं माझ्या मनामध्ये येत असायचं. आणि जेव्हा मी प्रश्नोत्तर सेवा घेतली आणि त्यांनी मला खूप साऱ्या सेवा दिल्या, त्यावेळेस देखील मी त्या सर्व सेवा केल्या, पण मला जी काही इच्छा होती ती इच्छा माझी पूर्ण झाली नाही. म्हणतात ना, योग्य वेळ आल्याशिवाय आणि नशिबात जेवढं आहे तेवढंच आपल्याला मिळतं, त्या व्यतिरिक्त काहीच आपल्याला मिळू शकत नाही. असंच काही माझ्या बाबतीत देखील घडलं. मला एक मुलगा पाहिजे होता, त्यासाठी मी खूप सेवा करत होते. मला पहिल्या 3 मुली, मुलगा नव्हता म्हणून खूप सेवा, मला प्रेग्नेन्सी राहत नव्हती त्यासाठी खूप सेवा केला, पण ही इच्छा माझी पूर्ण झालीच नाही. मला प्रेग्नेन्सी राहिलीच नाही. आपल्यासाठी जे चांगलं आहे तेच महाराज करतात असं. आणि मग मी जे सेवेकरी आहे त्यांच्याशी बोलले की एवढी सेवा करून देखील माझी इच्छा पूर्ण झाली नाही, याचा काय अर्थ आहे? माझी सेवा महाराजांपर्यंत पोचली नाही का? महाराजांना माझी हाक ऐकू आली नाही का? असे विविध प्रश्न जे माझ्या मनामध्ये होते ते सर्व प्रश्न मी तिथे विचारले आणि त्या प्रश्नांचे उत्तर मला खूप छान मिळाले की ताई, तुम्ही काळजी करू नका. तुमच्या जर नशिबात असेल तर महाराज योग्य वेळ आल्यानंतर नक्की देतील, पण जर तुमच्या नशिबात नसेल आणि तुमच्यासाठी जर ते चांगलं नसेल, महाराजांना पुढचं कळतं, आपल्याला कळत नाही. त्यामुळे महाराजांवरती विश्वास ठेवा. तुमच्यासाठी जे चांगलं आहे तेच महाराज तुम्हाला देतील असं त्यांनी सांगितलं. त्यावेळेस मग मी त्यानंतर कधीच कुणाला काहीच विचारलं नाही आणि महाराजांवरती पूर्ण विश्वास ठेवला. आता मी पूर्णपणे अपेक्षा सोडून दिली होती की ज्या मुली आहे त्यांचंच मी सर्व काही करत होती, त्यांच्यामध्येच माझ्या मुलाला मी बघत होती. पण स्वामी भक्तांनो, ज्याप्रमाणे गुरुचरित्रामध्ये महाराजांनी साक्षात्कार केलेला आहे, जी लीला केलेली आहे तीच लीला माझ्यासोबत घडली आहे. 40व्या अध्यायामध्ये जे काही बाईला महाराजांनी एक कन्या आणि मुलगा दिला, तसंच महाराजांनी मला वयाच्या
30व्या वर्षी महाराजांनी मला प्रेग्नेन्सी राहिली, कारण मला वाटतही नव्हतं की मला आता प्रेग्नेन्सी राहील म्हणून. सर्व काही आशा सोडलेली होती. प्रेग्नेन्सी राहिली आणि मी जेव्हा हॉस्पिटलला गेली, डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही प्रेग्नेंट आहात. हे ऐकल्यानंतर आनंद तर फार झाला, पण आता नेमकी काय होईल हाही प्रश्न खूप मनाच्या होता. जर मुलगी झाली तर काय करायचं? महाराजांवरती तर पूर्ण विश्वास होता, पण नाही का, आपल्या माणूस आहे म्हटल्यानंतर आपल्या मनामध्ये शंका ही येतच असते. त्यावेळेस महाराजांनी माझी खूप परीक्षा बघितली, खूप म्हणजे खूप. त्यावेळेस माझी जी बहीण आहे ती मला बोलली की हे बघ, जे होईल ते, जर मुलगी झाली तर मला दे, कारण माझ्या बहिणीला मुलगी नव्हती, तिला दोन्ही मुलंच होते. माझ्या मुलांना बहीण होईल. मुलगी झाली तर तू तिला बघूही नको, मी तिला लगेच घेऊन जाईल, तिचा सर्व काही सांभाळ करेल असं ती म्हटली. पण तू चेक करून ठेवू नकोस आणि चेक करून एखादी बालहत्या करू नको. हे खूप मोठं पाप आहे. जे काही आपण करतो ते पाप करतो आणि त्यामुळे आपल्याला पुढच्या जन्मी वांझ होऊन जन्मावं लागतं, असं तिने मला खूप समजावून सांगितलं. त्यानंतर मी ठीक म्हटले. मिस्टर मला तर नकोच म्हणत होते, आपण हे काढून टाकू म्हणत होते, पण म्हटलं काहींना काहीच होत नाही, ते मागतात, पण आपल्याला आता दिलं आहे, आपण एवढी इच्छा होती तर आता नाही ठेवायचं, हे करायचं. आणि त्यानंतर मग मी माझी सेवा सुरू केली. मी माझी डिलेवरी होईपर्यंत जवळपास 7 ते 8 गुरुचरित्र पारायण मी केले. त्यानंतर माझी डिलेवरी झाली आणि स्वामी भक्तांनो, जे व्हायला पाहिजे नव्हतं तेच झालं. मला मुलगा न होता मुलगी झाली. माझा प्रचंड विश्वास जो स्वामीवरती होता, त्या क्षणी माझा विश्वास हा डगमगला गेला की महाराजांनी असं माझ्यासोबत का केलं? एवढी सेवा करून देखील असं का बरं माझ्या पदरात पडलं? बहीण म्हटली होती मी घेऊन जाईल, ती मुलीला घेण्यासाठी आली होती, पण एक आई आहे, मी कशी देणार? माझे मिस्टरही म्हटले की नाही, आम्ही नाही देऊ शकत. आणि मग मी माझी ती मुलगी दिली नाही. माझी ती 4थी मुलगी माझ्याकडेच राहिली. आणि मी जे काही माझं शेवटचं गुरुचरित्र पारायण होतं ते पारायण मला करायचं होतं, पण माझी इच्छाच होत नव्हती की महाराजांनी माझ्यासोबत असं केलं. त्यामुळे मी गुरुचरित्र हा रागाने बंद करून ग्रंथ ठेवून दिला. त्यानंतर तो कधीच उघडला नाही. मला महाराजांकडे बघायची सुद्धा इच्छा नव्हती की महाराजांनी माझ्यासोबत असं काच केलं. असे खूप सारे प्रश्न माझ्या मनामध्ये येत होते. मी कितीही म्हटलं महाराजांचं नाव घ्यायचं नाही, तरी महाराज कुणाच्या न कुणाच्या रूपात यायचे, मला समजून सांगण्याचा प्रयत्न करायचे, मोबाईलवरती व्हिडिओ यायचे, असे खूप सारं यायचं, पण तरी देखील माझं मन ऐकतच नव्हतं. मी खूप रडली, खूप म्हणजे खूप रडली. त्यानंतर माझी मुलगी जशी जशी मोठी होऊ लागली तसं तसं तिच्यावरचा जो जीव आहे तो सर्वांचा खूप वाढत गेला, कारण ती खूप गुणी होती, खूप म्हणजे खूप गुणी. जे शेवटचे असते ना, ती नाही पाहिजे तेच खरंच खूप गुणी असतं. तिने आम्हाला खूप सुख देण्याचा प्रयत्न केला, कारण ती खूप छान होती. त्यानंतर मग हळूहळू दिवस गेले. माझी मुलगी ही 8 ते 9 वर्षाची झाली. त्यानंतर मी पुन्हा महाराजांची सेवा करू लागले, कारण घरातील वातावरण पूर्णपणे दूषित झालेलं होतं. पुन्हा काहीतरी आता नको, जे नशिबात होतं ते घडलं आहे असं म्हणून मी आता महाराजांची पुन्हा सेवा करायला सुरुवात केली. आणि महाराजांना आता मी काहीच मागत नव्हते, कारण इच्छा पूर्ण होतच नाही तर कशाला काय मागायचं. फक्त एक मनाला समाधान मिळण्यासाठी, मन शांती मिळण्यासाठी, घरात शांतता राहण्यासाठी आपण ही सेवा करूया एवढंच मनामध्ये होतं, बाकी काहीच नाही. आणि महाराजांनी माझ्यासोबत असं का केलं याचे उत्तर महाराजांनी स्वतः येऊन मला सांगितले. त्यानंतर कसे सांगितले ते सांगते मी. एकदा अशीच मठामध्ये मी गेलेली होती. माझ्या मनातून तो प्रश्न जातच नव्हता की महाराजांनी माझ्यासोबत असं का केलं, मी कुठे कमी पडली असं मला वाटायचं. आणि एक दिवस दुपारची वेळ होती, मठामध्ये कोणीच नव्हती, मी आणि महाराजच होते. मी महाराजांपुढे बसून माझ्या मनातल्या मनात महाराजांशी बोलत होते, चर्चा करत होते. त्याच वेळेस काय झालं की पाठीमागून एक खूप वृद्ध म्हातारी, खूप म्हणजे खूप वृद्ध, ती दुपारच्या वेळेस चालून दमली आणि तिथे बसली आणि मला म्हणे की मला थोडंसं पाणी आहे का पिण्यासाठी, पाणी देतीस का असं म्हटली. त्यावेळेस नेमकी मी त्या दिवशी बाटली भरून पाणी घेऊन गेलेली होती. मग तिला पाणी दिलं आणि म्हटलं आजी कुठून आला? तर म्हणे मी अशीच वारी करते, जो कोणी दुःखित असेल त्याच्याकडे जाते आणि त्याला मी जे काही असेल ते सांगते, मी बघते असं ती म्हटली. मग मी म्हटलं, मी काहीच म्हटले नाही की माझं बघा की काय,
असं त्यांनी माझ्याकडे बघितलं, चेहऱ्याकडे बघितलं आणि मला म्हणले की तुझा हात दाखव. त्यांनी माझा हात बघितला आणि म्हणे, अगं तुझ्या नशिबामध्ये पुत्रप्राप्ती आहे म्हणे, असं म्हणे. मी म्हटलं नाही आजी, तुम्ही पण काही खोटं सांगायला लागल्या म्हटलं. असं कुठं असतं का? बघा ना, मला 4 मुली आहे म्हटलं. महाराजांनी तेच विचारत होते महाराजांची मी की असं का केलं. तर त्यांनी म्हटलं की अगं मागच्या जन्मामध्ये तू एका बालहत्या केली होती. त्या बालहत्येचं पाप तुला लागलेलं होतं आणि त्यामुळे तुला ज्याची तू बालहत्या केली तिने शाप दिलेला होता की तुझ्या पोटाला पुत्रप्राप्ती होणार नाही, तुला मुलीच होतील, असं त्यांनी शाप दिलेला आहे. पण तू ज्या देवाची भक्ती करते, ज्या देवाची श्रद्धा आहे तुझ्यावरती, ज्यांचा विश्वास आहे तुला, तू गुरुचरित्राचे खूप पारायण केले, त्यामुळे तू ह्या पापातून मुक्ती तुला मिळाली आहे आणि तुला आता पुत्रप्राप्ती होणार आहे, असं त्यांनी मला सांगितलं. पण माझा त्याच्यावरती विश्वास नव्हता. म्हटलं कोणीही येतं काही सांगतं काही पण. मी म्हटलं नाही आजी, आता हे शक्य नाही आणि मला कशाचीच आता अपेक्षा नाही, असं मी म्हटले. त्यानंतर स्वामी भक्तांनो काय झालं की मला पुन्हा प्रेग्नेन्सी राहिली. आम्हाला अजिबात ठेवायचं नव्हतं. कधी राहिलं काय राहिलं कळलंच नाही. मी त्यावेळी जेव्हा प्रेग्नेन्सी राहिली मला म्हणजे MC रेग्युलर येत नसल्यामुळे कळालंच नाही. 2 महिने पलटून गेले. 2 महिने झाले आणि येत नाही, MC येत नाही. म्हणून मी सहज किट आणली, चेक केलं आणि तर मला खूप टेन्शन आलं की पॉझिटिव्ह रिपोर्ट आला. त्या अगोदर MC येण्यासाठी मी खूप सारे काढे घेतले होते. त्यानंतर जे काही पपई खाल्ली होती. काही करून मला MC यावी यासाठी मी खूप धडपड करत होती. जे यूट्यूबला बघत होती की जे गर्भपात होण्यासाठी जे असेल ते सर्व काही मी करून थकली. त्यानंतर 3 महिने झाले. 3 महिन्यानंतर जेव्हा आम्ही हॉस्पिटलला गेलो की डॉक्टरांना म्हटलं की आम्हाला हे पाहिजे नाही, हे आम्हाला काढून टाकायचं आहे, असं डॉक्टरांना सांगितलं. पण डॉक्टर म्हटले की याची परवानगी आम्हाला नाही, तुम्ही नाही काढू शकत म्हणे, कारण आता 3 महिन्याचं झालेलं आहे, बाळ पूर्ण तयार झालेलं आहे आणि तुम्हाला जर काढायचं म्हटलं तर इंजेक्शन देऊन जशी डिलिव्हरी होती तसेच त्रास सहन करावे लागेल, असं त्यांनी सांगितलं. आणि त्यावेळेस मग म्हटलं डिलिव्हरीचा हा त्रास होणार आणि काय करावं काहीच कळेना. मिस्टर म्हटले की आता जाऊ दे म्हणे, राहिलं आहे तर आपण ठेवूया, असं म्हटले. घरचे म्हटले राहू दे, काही नाही. अगोदरच्या बायकांना 10-10, 8-8 लेकरं होत होते. कुठं काय करायचं आहे, शेती वगैरे भरपूर आहे, जातील शाळेमध्ये शिकतील, मुलींचे लग्न होतील, जे असेल ते असेल, असं म्हटले. आणि स्वामी भक्तांनो यावेळेस मात्र मी महाराजांकडे खरं सांगते मागितलंच नव्हतं की तुम्ही मला द्या की काय, असं काहीच मागितलं नव्हतं आणि सेवा देखील फार काही केल्या नव्हत्या, काहीच सेवा केल्या नाही. आणि जेव्हा डिलेवरी झाली त्यावेळेस मला खरंच महाराजांनी मुलगा दिला. त्यावेळेस मला त्या आजीचे शब्द आठवायला लागले आणि त्यावेळेस मला क्लिक झालं की ती आजी दुसरी तिसरी कोणी नसून महाराजच आले होते. त्यावेळेस महाराजांनी मला हा आशीर्वाद दिला आणि गुरुचरित्र पारायण केलं, त्याचं फळ मला हे प्राप्त झालं. मुलगा झाला आणि खूप म्हणजे खूप छान मुलगाही झाला. त्यानंतर मुलगा वाढू लागला. माझ्या मोठ्या मुलीचं लग्न देखील झालं. त्यानंतर सर्व काही व्यवस्थित सुरळीत होतं. 2 नंबरची मुलगी जॉबला लागली. 3 नंबरच्या मुलीने मेडिकलला ॲडमिशन घेतलं आणि माझी जी लाडकी सर्वात 4थी जी मुलगी होती तिने देखील खूप म्हणजे खूप माझ्या मुलाचा सांभाळ केला. जे मागच्या जन्मी आपलं घडत असतं तसंच काही घडत असतं. पण एकदा असं झालं की माझी जी 4 नंबरची मुलगी आहे ती खेळता खेळता म्हणजे तिची पडली. गुरुवार होता, माझे 11 गुरुवारचं व्रत हे सुरू होतं. खेळता खेळता ती वरून मशीनवर चढली आणि मशीनवरून खाली पडली आणि मी वाचत होते, स्वामीचरित्र वाचत होते. खूप जोरात आवाज झाला आणि म्हटलं कशाचा आवाज झाला, पण वाचन ठेवून जाणंही शक्य नव्हतं. मी उठली नाही. माझ्या जाऊबाई धावत पळत आल्या. त्यांनी बघितलं तर माझी मुलगी ही बेशुद्ध पडलेली होती. तिने खूप जोरामध्ये मला आरोळी दिली. मग मी तसंच वाचन ठेवलं, पळत धावत गेली. बघितलं तर माझ्या मुलीच्या डोक्यातून रक्त वाहत होतं आणि ती बेशुद्ध होती. आम्ही तसंच तिला धावत पळत जाऊन हॉस्पिटलला नेलं. महाराज म्हटलं तुमचे गुरुवार करत होते, हे काय झालं म्हटलं, असं कसं झालं. आणि त्यावेळेस मग डॉक्टरांनी सांगितलं काही नाही, थोड्यानं वाचलं. आणखी जर जखम खोल असती, आणखी काही जर झालं असतं तर आपल्याला एखाद्या वेळेस तिची जी काही नस
आहे मेंदूची ती देखील तुटली असते आणि आपण हा रक्तस्राव थांबवूच शकलो नसतो असं डॉक्टरांनी सांगितलं. त्यावेळेस वाटलं की नाही, खूप काही मोठं संकट होतं, पण महाराजांनी थोड्यावरून ते निभावलं. आणि त्यानंतर माझी मुलगी घरी आली आणि ती एक विशेष होतं की ती म्हणत होती की माझं म्हणजे दुखतच नाही, एवढं लागल्यानंतर रक्त निघाल्यानंतर किती दुखायला पाहिजे. तर ती म्हणायची नाही मला काहीच होत नाही. ती एकदम नॉर्मल खेळत होती. म्हणजे हा महाराजांचंच कृपा हस्त तिच्यावरती आहे. जे काही गुरुचरित्राचे तिच्या वेळेस मी पारायण केले त्यामुळे ती खूप म्हणजे खूप छान आहे. आज माझा सर्व संसार सुखात आहे, व्यवस्थित आहे. माझा मुलगा देखील खूप म्हणजे खूप चांगला आहे. आणि मठामध्ये विशेष म्हणजे आम्ही जोडीने सेवा करतो, हेच आमच्यासाठी खूप आहे. माझे मिस्टर कधीच महाराजांना त्यांनी मानलं नाही, पण आज ते देखील महाराजांची सेवा करतात. महाराजांमुळे आमच्या जीवनामध्ये सुख, शांती आणि समाधान आहे. महाराज जर नसतील तर आमच्या जीवनात सर्व काही व्यर्थ आहे. म्हणतात ना, जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ, या उक्तीप्रमाणे हे आहे. स्वामी भक्तांनो, तुम्ही देखील महाराजांकडे असेच इच्छा व्यक्त करत असेल, त्यासाठी सेवा करत असेल आणि इच्छा जर पूर्ण होत नसेल तर कधीच महाराजांना सोडण्याचा विचार करू नका. जी चूक मी केली ती तुम्ही करू नका. कारण आपण खूप मोठे अपेक्षा ठेवून सेवा करतो, फळाची अपेक्षा धरतो आणि आता माझी इच्छा पूर्णच होईल हा भाव मनामध्ये ठेवतो. त्यामुळे आपली इच्छा ही पूर्ण होत नाही. योग्य वेळ आली, नशिबात असेल तर महाराज नक्की तुमची ती इच्छा पूर्ण करतील. पण सेवा करताना हा भाव कधीच ठेवू नका की मला आता माझी इच्छा पूर्णच होणार आणि महाराज मला देणार म्हणून. हा भाव ठेवू नका. निस्वार्थ भावनेने महाराजांची सेवा करा. महाराज नक्की तुमच्या देखील इच्छा पूर्ण करून जाता जाता एवढंच म्हणावंसं वाटतं की आता या जीवामध्ये जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत महाराजांनी त्यांची सेवा आमच्याकडून निरंतर करून घ्यावी, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. असे मला आलेले हे स्वामींचे दिव्य अनुभव होते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे ताईंचे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशाच सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. तुम्हाला देखील असेच महाराजांचे अनुभव असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन तुमचा अनुभव शेअर करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. श्री स्वामी समर्थ.